थंडीच्या दिवसांमध्ये गरमागरम वाफाळलेला सुटसुटीत असा मसाले भात खायला खूप टेस्टी लागतो. नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ मीरामध्ये आज पाहणार आहे मसाले भाताची रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी गॅस ऑन करून घेतला आहे, त्यावरती कुकर ठेवला आहे आणि 4 चमचे इतकं तेल टाकलं आहे. त्यानंतर यामध्ये बटर टाकलं आहे. बटरच्या ऐवजी तुम्ही तूपही वापरलं तरी चालेल. आता बटर आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहेत, 4-5 कढीपत्त्याची पाने आणि 1 तमालपत्र टाकायचं आहे. त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे. त्यानंतर मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आणि छान मस्त कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. चला तर मग मी कांदा परतून घेते. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत हिरव्या मिरचीचे तुकडे. हे थोडेसे मी मोठ्या आकारामध्येच ठेवले आहेत. आता त्यानंतर बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे आणि पुन्हा आपल्याला बटाटा हलकासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता इथं मी परतून घेते. बटाटा परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचे आहेत शेंगदाणे, हिरवा वाटाणा, सिमला मिर्च. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. आता त्यानंतर यामध्ये घालायचे आहे थोडीशी हळद आणि गोडा मसाला. गोडा मसाल्यामुळे मसाले भात हा खूपच टेस्टी बनतो, त्यामुळे तुम्ही हा मसाला आवर्जून टाका. अगर हा मसाला नसेलच तर तुम्ही मटन मसाला किंवा गरम मसाला यामध्ये टाकू शकता. भाज्यांमध्ये मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये ओतायचं आहे गरम पाणी. आता यामध्ये शेवटी आपल्याला टमाटर ऍड करायचं आहे कट करून. त्यानंतर लिंबू पिळायचं आहे. लिंबूमुळे आपला भात हा सुटसुटीत आणि छान मोकळा तयार होईल. आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि पाण्याला छान उकळी काढून घ्यायची. आता इथं मी बासमती तांदूळ घेतला आहे, तो स्वच्छ 2 वेळा धुतला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेतला तरी चालेल. तांदूळ आता पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आता पाण्याला उकळी येऊन द्यायची आणि यावरती आपण झाकण ठेवून द्यायचं. आता भातातील पाणी आटेपर्यंत आपल्याला अशा प्रकारे झाकण ठेवून द्यायचं आहे. भातातील पाणी आटल्यानंतर आपल्याला यावरती झाकण लावायचं आहे आणि 1 शिट्टी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे केल्यामुळे भात आपला मोकळा, सुटसुटीत आणि मऊही तयार होतो. आता मी इथे कुकरला 1 शिट्टी करून घेतली आहे. त्यानंतर आता कुकर थंड झाल्यानंतर झाकण ओपन केलं आहे. मऊ, सुत्त असा मोकळा, सुटसुटीत असा भात तयार झाला आहे. मसाले भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.